आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे युवा 11 ओवळी. हा सामना देखील 4 षटकांचा राहील आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील याची आपण नोंद घ्यायची. कारभाव संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. वेळ आता आपल्याजवळ खूप कमी राहिलेली आहे, त्याची नोंद घ्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येईल गोलंदाज. बॉलरचं नाव काय? आदित्य तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल पंढरबा भिवंडी जयेश पाटील. आयकॉन प्लेयर आहे. नॉन स्ट्राईक एंडला मुनीश. पहिला चेंडू व्हाट अ शॉट. पाठवल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. हा येतो धमाका षटकार. ऑन दी ऑफ हा फटका खेळला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावांकरिता ऑफ दी मार्क जयेश पाटील. धावसंख्येला प्रारंभ करताना पहिल्या चेंडूवर या 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर आदित्य. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अपुल केलेलं. अजून एक चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांकरिता चौकार. चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 10 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्यात. पुन्हा एकदा आदित्य आमच्यापासून दूर जातोय. आयकॉन प्लेयर आहे जयेश पाटील. युवा 11 6-2-2 ओवली या संघाचा. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर आदित्य. अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय.
4 धावांकरिता चौकार. 1 मोर बाउंड्री, 4 रन्स. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 14. अतिशय धुवाधार फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पेश करताना जयेश पाटील. पुन्हा एकदा आदित्य. पायांमध्ये चेंडू टाकला होता, डिफेन्स केलेला आहे, स्वतःचा बचाव केलेला आहे तिथे. बॉलर पास बॅक ड्राईव्ह, फालोतूर मध्ये चेंडूला अडवला गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाबा काय मॅच धावपलकर 14. पुन्हा एकदा आदित्य आमच्यापासून दूर जाताना बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, काय फटका बघायला मिळतोय. जणू काय स्काय सूर्यकुमार यादव अशा प्रकारचे फटके खेळतोय भारताचा. त्याचीच आठवण झाली आणि चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अशा प्रकारचे फटके नो लुक शॉट आपण बघितला. सूर्यकुमार यादव खेळताना पाहतोय भारताचा यशस्वी कॅप्टन. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 20. धुवाधार फलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेपी जयेश पाटील. पुन्हा एकदा आदित्य तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. आदित्यची यथेच्छ पिटाई केली जात आहे P1च्या षटकामध्ये. अजून एक चांगला फटका. सिटेड बॅटेड स्ट्रोक. चेंडूला पाठवल्या डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आहे तो उत्तुंग षटकार. अशा प्रकारे पहिल्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव आहे धावपलकावर बिनगडी बाद 26. एक जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे ती युवा 11 62-22 ओवली या संघाला. काय फलंदाजी करतोय जयेश पाटील. 3 षटकार लगावलेले आहेत. गगनचुंबी षटकार आणि त्याचबरोबर 2 क्लास चौकार देखील आपण त्याच्या बॅटमधून बघितलेले आहेत. 22 धावांवर तो खेळतोय आणि सांघिक धावा आहेत धावपलकर 26 धावांवर खेळतोय जयेश पाटील. एकट्या जयेश पाटीलच्या धावा आहेत या स्कोरबोर्डवर. यज्ञेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल मोनेश. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू इथे मिडॉपला. टीप मिडॉपचा क्षेत्ररक्षक झेपावला होता. चेंडूवर वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 27 धावांची वेगवान भागीदारी. मोनिश ने एका धावेच्या मदतीने खाते उघड केलेले आहे. पुन्हा एकदा यज्ञेश सोडून दिले चेंडूला. फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता तिथे. चेंडू जातोय निर्धाव. चेंडूची समाप्ती. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघासाठी. याची आपण नोंद घ्यायची. नो बॉल साठी, वाईट साठी आणि रनआउट साठी आपण याची नोंद घ्यायची. एका इनिंग साठी एकच रिव्ह्यू असेल याची आपण नोंद घ्या. बॅटिंग करताना एक आणि बॉलिंग करताना एक रिव्ह्यू तुम्हाला त्याची मुभा आहे. फुल टॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर चेंडूची फेक केली होती. एक अतिरिक्त धावपलक जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 28. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांना मुभा आहेत. पंचांना जेव्हा डाऊट असेल तेव्हा ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवू शकतात. फ्री हिट चेंडू. चांगला फटका. चेंडूला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला होता. वेल होती फलंदाज जयेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 30. 28 धावांवर खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जे झालेलं नाही ते बघायला मिळेल का. एक 50 मला वाटते हर्षदच्या नावावर आहे. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय जयेश. 2 धावा पूर्ण करताना जयेश पाटीलला पाहतोय. वैयक्तिक पोहोचतोय 30 धावांवर आणि सांघिक धावा धावपलकावर आहेत 32.
वाड शॉट कॉपी बुक स्टाईल ना फटका खेळला होता पण क्षेत्ररक्षण लाजवाब झालेलं आहे. एकच धाव मिळेल जयेश पाटीलला. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 33. समोर एक ओमनी व्हॅन आहे ती आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहे. बरोबर मिड विकेटला आहे आंब्याच्या झाडाखाली. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय काऊ कॉर्नर कडे. एक धाव पूर्ण केली मोनिश याने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 35. यानंतर डोंगरीपाडा वर्सेस भावाळे बी असा सामना होणार आहे ज्याची आपण नोंद घ्यायची आणि इनिंग ब्रेक नंतर लगेचच या 2 संघांमध्ये आम्ही नाणेफेक देखील करणार आहोत. याची आपण नोंद घ्यायची. डोंगरीपाडा वर्सेस भावाळे बी. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावपलकर बिनबाद 35. एक चांगली सुरुवात आहे. 35 धावांची वेगवान भागीदारी जयेश पाटील आणि मोनिश या 2 सलामीवीरांमध्ये. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधामध्ये संघ पाहतोय NP स्पोर्ट्स खारबाव. षटक क्रमांक 3 साठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल कौशिक. कौशिक खूप चांगला फटका. क्लास शॉट. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. 4 धावा चौकार. धावसंख्या वेगाने पुढे जाईल स्कोर कार्डवर 39. धावांची लयलूट धावांची बरसात बघायला मिळते. 39 धावा धावपलका जोडल्या गेल्यात. कौशिक पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अजून एक दमदार चौकार जेपीच्या बॅट मधून येतोय. या चौकार जेपी जयेश पाटील. उलटा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आहे ते ब्लास्ट षटकार. या षटकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 49 आणि जयेश पाटील खेळतोय वैयक्तिक 45 धावांवर. अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. दुसरी फास्टेस्ट 50 या स्पर्धेमधील बघायला मिळेल का? काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कौशिक फुलटो चेंडू आणि या स्पर्धेमधील दुसरी फास्टेस्ट 50 ठोकते जेपी जयेश पाटील. धुवाधार फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या जयेश पाटील साठी. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जस्ट आता नो बॉल साठी भीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेल्या पंचांकडून 14 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकलेल्या आहेत. जयेश पाटील याने दुसरी फास्टेस्ट 50 ठोकण्याचा विक्रम करतोय न्यू एकविरा चषक 2026 मध्ये. सोनिका माता मालोडी संघाचा हर्षल याने 17 चेंडूंमध्ये फास्टेस्ट 50 ठोकली होती. तो विक्रम मोडीत काढलेला आहे जयेश पाटील याने. पण मालोडी हा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला आहे. नो बॉल आहे म्हणजे 1+6 अशा 7 धावा आम्ही धावपलकावर जोडणार आहोत. 7 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 56 धावा. ब्याऐंशी धावांचा विक्रम आहे या स्पर्धेमध्ये. सोनिका माता मालोडी या संघाने हा विक्रम प्रस्थापित केला होता या स्पर्धेमध्ये. तो विक्रम मोडीत काढणार का ओलिया संघ. पण सध्या तरी खेळपट्टीवर जयेश पाटील धुवाधार फलंदाजी करतोय. अर्धशतकी त्याने खेळी. हाफ सेंचुरी लगावलेली आहे. चांगला फटका पाहतो आपण.
गचाल क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना पाहतो आपण जयेश पाटीलला. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 58. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर कौशिक. चांगला फटका स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. तर अशा प्रकारे पाहतो आपण या षटकाराबरोबर धावा जोडल्या धावफलकावर 64 64 ऑन बोर्ड. इको व्हॅन आपण तिथून बाजूला करायचे. इको व्हॅन अजून एक वन मोर पाठवल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस 70. 65 धावांवर खेळतोय जयेश पाटील. वंडरबॉय भिवंडी आयकॉन प्लेअर आहे. युवा 11 62-22 ओवळी या संघाचा. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलेला आहे या स्पर्धेमध्ये. जेपी याने 65 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि 70 धावांची वेगवान भागीदारी पहिल्या विकेट करिता. मिहिर अंतिम षटकासाठी वाईड यॉर्कर. खूप चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा काय माहित धावफलकावर 70. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर मिहिर. हो अजून एक अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये मिहिर. कमालीचं नियंत्रण आहे गोलंदाजी मध्ये. कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही. सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय मिहिर. खूप चांगली गोलंदाजी. खरं तर मिहिरला पहिलं षटक द्यायला हवं होतं पण थोडासा गेम प्लॅन आपण वेगळा बघायला मिळतोय NP स्पोर्ट्स या संघाचा. मिहिर पुन्हा एकदा तयार होईल. पण हा चेंडू स्क्वेअर आहे. डाऊन द लेग स्टंप हा चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 71. 71 ऑन बोर्ड. टीम स्कोर बघायला मिळते 71 धावा. चांगला फटका स्विंग केलेल्या चेंडूला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आहे ते फ्लॅट 6 षटकार. 77 धावांची ही वेगवान भागीदारी विक्रमी भागीदारी या स्पर्धेमधील बघायला मिळते. पहिल्या विकेटसाठी कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही ओवळी या संघाचा. 77 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमधील दुसरी फास्टेस्ट 50 ठोकण्याचा विक्रम देखील करतोय वंडरबॉय भिवंडी जेपी जयेश पाटील. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपवतोय. चांगला झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय. युवा 11 62-22 ओवली या संघाचा. मोनिशच्या खेळीचा अंत झालेला आहे. ते शेवटी आपण पाहतोय 77 धावांवर पहिला फलंदाज बाद होताना आपण बघितला. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. 77 धावांची विक्रमी भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये आपण बघितली. चला तर आपण टॉस करण्यासाठी या अन्वित 11 भावाले बी आणि त्यांच्या विरुद्ध डोंगरी पाडा. चला दोन्ही कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये.
दोन्ही कॅप्टन लगेचच टॉस बॉक्स मध्ये येतील. अन्वित 11 भावाळे बी आणि डोंगरी पाडा. हो चांगला फटका. चेंडू झाला लॉंग ऑन कडे अतिशय वेगाने दमदार शॉट. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 81. मालोडी संघाने देखील 81 धावा कुठून काढल्या होत्या या स्पर्धेमध्ये. तो विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीमध्ये टीम ओवळी पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग मार्क वर मिहीर. सोडून दिलेला आहे चेंडूला. कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. चेंडू जातोय यस वाईट साठी. आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेल्या बॅटिंग साईडचा हा DRS आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेताना आपण बघितला तर याचबरोबर 81 धावा धावपलका जोडलेल्या आहेत युवा 11 62-22 ओवळी या संघाने. 82 धावांचा मोठा माइलस्टोन पार करावा लागेल NP स्पोर्ट्स खारबाव या संघाला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. अन्वित 11 भावाले बी आणि त्यांच्या विरुद्ध वीर मराठा डोंगरीपाडा. चला दोन्ही कॅप्टन आपण या नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. काय झाले कोणला पेनल्टी ओवलीला? खारबाव संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष्य असेल याची नोंद घ्यायची आहे. 2 धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड केलेल्या आहेत याची नोंद घ्या. ओवली आणि खारबाव त्या 2 धावा आम्ही ऍड केलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्या. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आपण नाणेफेक करणार आहोत. महेंद्रजी यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. अन्वित 11 भावाले बी आणि त्यांच्या विरुद्ध वीर मराठा डोंगरीपाडा. नाण्याची एक बाजू आहे न्यू एकविरा चषक 2026 आणि दुसरी बाजू न्यू एकविरा ग्रुप खारबाव. डोंगरीपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
84 धावांचं विशाल लक्ष आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय एन पी स्पोर्ट खारबाव या संघाची. पराग आणि आदित्य. लेग कटर पहिला चेंडू आपण पाहिला साहिल्याचा. या स्पर्धेची नियमावली आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा चेंडू अंगावर आदळतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अंगाला चाटून गेला होता चेंडू. धावसंख्या होती ती 1. यापुढील होणारा सामना अन्वित 11 भावाले बी विरुद्ध वीर मराठा डोंगरीपाडा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जाते डॉट. पुन्हा एकदा मध्ये आपटला होता चेंडू. फलंदाजाला काही फारसं करता आलं नाही या चेंडूवर. पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1च. पूर्णपणे हावी होत असताना येते युवा 11 62-22 ओव्हली. सुरुवातीला फलंदाजीने आता गोलंदाजी आणि हा दांडी गोल फलंदाज बाद. पहिला झटका बसतो इथे एन पी स्पोर्ट्स खारबाव या संघाला. आदित्यला फारसे काही करता आलं नाही. एक मोठं नाव आहे ओवली या संघाचं आणि त्या नावाला अनुसरूनच खेळ बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश येतोय आता नवीन फलंदाज. ज्यानं षटक हाताळलं होतं. 9 धावा दिल्या होत्या. चांगले षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू टाकणं ही देखील एक कला आहे गोलंदाजांमध्ये. त्यासाठी तुम्हाला अचूक टप्पा ठेवावा लागतो. वेगावर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजाची शारीरिक भाषा तुम्हाला ओळखावी लागते आणि त्याच्या अनुसरूनच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धारित 4 षटकांचा सामना असतो आणि 4 षटकांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा डॉट बॉल टाकताना तेव्हा तुमची गोलंदाजी A1 दर्जाची असते. दुसरं षटक घेऊन येतो विराज. या सामन्याचा विचार केला तर 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आणि 5च्या 5 षटकाचा हावी होताना आपण दिसतोय. ओवलिया संघ पूर्णपणे वरचढ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला फलंदाजी त्यानंतर आता गोलंदाजी. एकच धाव आहे. येणारी आता 18 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता आहे. भलं मोठं आव्हान आता कठीण आहे असंच म्हणावं लागेल. सोडून दिलेला आहे चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 2. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये, कारण डावखुरा गोलंदाज आहे. रिवर्सचा पटका. चेंडूच्या स्वीपर कव्हर मध्ये मिळतील 4 धावा चौकार.
धावसंख्या होते ती 6. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागतोय आणि फलस्वरूप फलंदाज होतोय तो बाद. एलिमिनेशन आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि दुसरा झटका बसतोय तो म्हणजे NP स्पोर्ट्स खारबाव या संघाला. जय आता एक मजबूत शरीराचा फलंदाज जातोय, मात्र त्याप्रमाणे फटके खेळावे लागतील. जय याने जर षटकारांची हॅट्रिक ठोकली तर महेंद्र मामा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. मॅच तर आता जवळजवळ हातातून निसटलेली आहे. जर षटकार हॅट्रिक तुम्ही मारता तर 1000 रुपये तुम्हाला मिळतील. चेंडूला फोर्स केलेला आहे लॉंग ऑफला, एकच धाव मिळेल. अगदी घरच्या मैदानावर पूर्णपणे निराश केलेला आहे NP स्पोर्ट्स खारबाव या संघाने. इलाका हमारा लेकिन धमाका तुम्हारा असंच म्हणावं लागेल. हवामान तर सहन नाही झाला या मैदानाचा NP स्पोर्ट खारबाव या संघाला, असंच म्हणावं लागेल. चेंडूला फक्त डिफेन्स केलेला आहे, पूर्णपणे मॅच सोडून दिलेली आहे असंच म्हणावं लागेल. फलंदाज होतोय ते रनआउटच्या स्वरूपात बाद. पूर्णपणे एकतर्फी आता मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. तब्बल 4 षटकांमध्ये 81 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर पॅनल्टीच्या आपण 2 धावा ॲड केल्या. म्हणजे गरिबीमध्ये आपण जे म्हणतो ना आटा गिला, त्याच पद्धतीने आपण पाहतोय. दुष्काळात 13वा महिना. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर पूर्णपणे निराशाजनक वाटते NP स्पोर्ट खारबाव या खेळाडूंची. त्याचे कारण एकच विशाल लक्ष ठेवलेलं आहे ओवली या संघाने. पुढचा चेंडू विराज याचा. अचूक मारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये देखील. पुन्हा एकदा निर्धाव जातो चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 7. अजूनही 77 धावांची आवश्यकता आहे, जे कुठूनच शक्य वाटत नाही जर क्रिकेटचा विचार केला तर. क्रिकेटला एक अनिश्चिततेचा खेळ आपण म्हणतोय, मात्र या सामन्याचा आपण विचार केला तर ओवली संघ नक्कीच विजय संपादन करेल. जर इथे जमलेल्या प्रेक्षकांना आपण विचारला तर विन प्रेडिक्शन आपण बघितलं 99% ओवली संघाच्या बाजूने पर्सेंटेज दाखवतो. तिसरं षटक मोनिश घेऊन येतो. तिसरे षटक. बारा चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू होता. डावी एसटी सोडून जातोय. एक अतिरिक्त धावसंख्या. पंच शिवाजी मडवी यांच्याकडून धावसंख्या होती ती 8. मध्ये आपटला होता. स्लोवर 1 चेंडू होता. सामना तर जवळजवळ गमावलेलाच आहे, मात्र
जयला जी संधी आहे 3 षटकार मारल्यानंतर 1000 रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील. ते तुम्ही प्रयत्न करा. महेंद्र मामाकडून यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपये आहेत. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र हाफ चान्स होता, तिथे झेल घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला. एकच धाव मिळेल. बघूया 1-0-0 पारितोषिक पटकावतोय का जय. संध्याकाळची शाम रंगीन होईल त्यांची. एक मारला तरी 100 रुपये. फ्लॅट 6 बघायला मिळेल का? नाही. तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात होता. लॉंगॉनला फलंदाज बाद. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. अगदी लोएस्ट स्कोर आपल्या नावावर ठेवतो की काय. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय बिहाइंड द विकेट, मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 विक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळतील या सामन्यामध्ये. 3 विक्रम आपल्याला पाहायला मिळतील. जयेशाच्या वैयक्तिक धावा, त्यानंतर हाय स्कोर आणि त्यानंतर लो स्कोर असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 10. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने 3.33ची सरासरीने रन दिलेले आहेत, ज्या कुठेही आपल्या संघाला विजयासाठी कोणाला 1 मारला तरी कोणाला मिहीर पाटील याला सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही 1 सिक्सर जरी मारता तरी तुम्हाला 500 रुपये मिळतील. कोणाकडून? हिमांशू पाटील यांच्याकडून. पैसे ऑनलाईन जमा आहेत आमच्याकडे. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. सामना तर गमावलेला. बघूया 1 सिक्सर मारून 500 रुपये पटकावतोय का. मिहीर यासाठी सुवर्ण संधी आहे. 5 चेंडू आहेत त्यांच्याकडे. पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये 1 सिक्सर भेटेल का बघायला. 500 रुपये नक्कीच मिळतील 1 सिक्सर जर तुम्ही ठोकला तर. पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडू. पूर्णपणे तिथे चकित केलेला आहे फलंदाजांना, सर्वच्या सर्व फलंदाजांना. एवन प्रकारची आपण बॅटिंग पाहिली ओवलिया संघाची, त्यानंतर एवन प्रकारची आपण गोलंदाजी पाहिली. पूर्णपणे नेस्तनाभूत केलेला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडू. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या चेंडूंमध्ये जर एक षटकार आला तरी 500 रुपये मिळतील मिहीर यास. मात्र कुठल्याही प्रकारचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही.
चेंडू हवेमध्ये आहे, सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू तरी तुनेच केलाचा एक षटकार लागला असता तर 500 मिळाले असते. आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे तो म्हणजे फलंदाज बाद होतोय. एक चेंडू आहे अजून. ओव्हर झालेली आहे पंच. ओके, एक चेंडू शिल्लक आहे. आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकतोय तो म्हणजे युवा 11-62 ओवली. पूर्णपणे मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलेला आहे. अगदी लोएस्ट स्कोर आपल्या नावावर ठेवून एन पी स्पोर्ट खारबाव या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. आणि या सामन्याचा सामनावीर जयेश पाटील आपण यायचा आहे, ज्याने वैयक्तिक 65 धावा कुठून काढल्या. त्यामध्ये 7 उत्तुंग षटकार आणि 4 प्रेक्षणीय चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. सतरा चेंडूंमध्ये 65 धावा कुठून काढल्या जयेश पाटील याने. आणि आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी.